बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यात सद्यस्थितीत ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभा आहे। या सर्व घडामोडी घडत असताना राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी 2 दिवसांपूर्वी शरद पवारांची अचानक घरी जाऊन भेट घेतली। त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली। मात्र आज शरद पवार यांनी त्या भेटीमागील उद्देश देखील सांगितला। आरक्षणासंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत विरोधक का सहभागी झाला नाही, विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला, रणनीती कुठे चुकली आणि बारामती लोकसभेतील लोक सुप्रिया सुळेंच्या पाठीशी कसे उभे राहिले यावर पवारांनी स्पष्ट भाष्य केलं। ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते। छगन भुजबळ घरी आले, ते मला भेटले, त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या। महाराष्ट्राचं हित हवं असेल तर तुम्ही या चर्चेमध्ये येण्याची गरज असल्याचं भुजबळ म्हणाले। मनोज जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये का चर्चा झाली त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही। जरांगेंचं उपोषण सुरू असताना काही मंत्र्यांचं शिष्टमंडळ देखील गेलं होतं, त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं माहिती नाही, त्यामुळे त्यांच्यातील सुसंवाद आम्हाला माहिती नाही। त्यांची माहिती घेऊन पुढील बैठक घेतली जावी अशी आमची मागणी आहे। शरद पवार म्हणाले की भुजबळांची 2 भाषणं छान झाली, त्याआधी ते बीडला गेले, बारामतीतही चांगलं भाषण झालं। दोन्ही भाषणात माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं। त्यानंतर ते मला भेटायला आले, मला ताप होता, मी 2 दिवस सुट्टी काढली। मला सांगण्यात आलं की भुजबळ साहेब आले आहेत, 1 तासापासून तुम्हाला भेटल्याशिवाय जायचंच नाही म्हणतात। त्यानंतर ते आले, मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या असं पवारांनी स्पष्ट केलंय। आषाढी एकादशी निमित्त यंदा विठ्ठल रुक्माईच्या शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला। त्यांच्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर आहिरे आणि आशा बाळू आहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला। आहिरे दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील रहिवासी आहे। हे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून अखंडपणे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत वारी करतात। आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात भाविकांची मांदियाळी बघायला मिळते। जवळपास 15 लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झालेत। चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे। विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या कुटुंबासोबत रुक्मिणीच्या पूजेला गेले। त्यांच्यासोबत मानाचे वारकरी आहिरे दाम्पत्य देखील होतं। रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्र्यांनी पूजा केली। प्रसाद म्हणून शिंदेंना श्रीफळ, तुळशीहार आणि विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देण्यात आली। महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगड इथं आषाढी एकादशी निमित्त रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावरती विठ्ठल रुक्मिणीची आणि नगद नारायण महाराजांची महापूजा पार पडली। पूजा संपन्न झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, राज्यामध्ये भरपूर पाऊस पडावा आणि सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेवावं असं विठ्ठलाकडे साकडं घातल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं। लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात केली आहे। आपल्या सरकारने यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। 15,500 रुपये महिन्याला, 18,000 रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार। 3 गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार। अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे। लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते होतील, त्यांना देखील एक हातभार लागेल। आणि त्याचबरोबर आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे। इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे। लोक म्हणाले काय बेरोजगारी, मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत, कारखाने आहेत, त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल। मला आपल्याला सांगायला या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले। शेतकऱ्यांचा 7.5 HP पर्यंत मोटर चालते, त्याचं वीज बिल माफ करून टाकलं, आता चिंता नाही। भाजपनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केल्यामुळे त्याचा जबर फटका लोकसभा निवडणुकीत बसला अशी तिखट मांडणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणाऱ्या विवेक साप्ताहिकानं आपल्या एका लेखात केली आहे। लोकसभा निवडणुकीतील अपयशाची कारणं सांगताना किंवा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून। राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे। याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असं या मुखपत्रानं म्हटलंय।
लोकसभा निवडणुकीपासून संघ आणि भाजप यांच्यातील कटुता वाढल्याचं वारंवार दिसून येत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वप्रथम निवडणूक निकालानंतर भाजपचे कान टोचले होते. त्यानंतर संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रानंही भाजपवर निशाणा साधला होता. आता विवेक नामक संघाच्या अन्य एका मुखपत्रानंही लोकसभा निवडणुकीतील हाराकिरीसाठी भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीला जबाबदार धरलाय. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्यानं भाजपनं त्याच्याशी युती करणं नैसर्गिक आहे. त्यामुळे शिवसेनेनं पुन्हा युतीत येणं, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्यानं आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्यानं बारीक सारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं होतं. मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. ती वाघनखं उद्या गुरुवारी विशेष विमानानं लंडनहून महाराष्ट्रात येणार आहेत. ही वाघनखं सर्वसामान्यांना पाहता यावीत यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. शिवाजी महाराजांनी वाघनख्यांच्या मदतीनं स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढला होता. इतिहासातील ही घटना अंगावर शहार आणणारी होती. शिवरायांची ही नखं ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडे असल्याचा दावा केला जातो. ही वाघनखं आता राज्य सरकार महाराष्ट्रात आणणार आहे. उद्या एका विशेष विमानानं ही वाघनखं महाराष्ट्रात पोहोचतील. त्यानंतर ही वाघनखं साताऱ्यात आणली जाणार आहे. तिथं हिंदवी स्वराज्याच्या सातारा या चौथ्या राजधानीतील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयात जनतेला पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत. यासाठी तिथे एक विशेष दालनही उभारण्यात आलंय. या वाघनख्यांच्या स्वागतासाठी 19 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सोहळाही आयोजित करण्यात आलाय. ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारनं किती खर्च केला असा प्रश्न विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघनखांवर एका दिवसाच्या अधिवेशनावर जेवढा खर्च येतो त्यापेक्षा कितीतरी कमी खर्च झाल्याचं स्पष्ट केलंय. वाघनखं आणण्याचा आणि परत नेण्यावर जवळपास 14,08,000 रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घ्यायला हवा. ते देशाच्या राजकारणात जास्त व्यस्त आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढलेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक जवान शहीद झालेत. त्यामुळे या प्रकरणांची जबाबदारी घेऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की अमित शहा पूर्णपणे अयशस्वी गृहमंत्री आहेत. देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही, देशाच्या सुरक्षेकडे लक्ष नाही, फक्त निवडणूक लढा, निवडणूक जिंका, इथं तिथं दबाव आणा, आपल्या विरोधकांना संपवा असा प्रकार सुरू आहे. देशाच्या विरोधकांना संपवा असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय. संजय राऊत म्हणाले की ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याच दिवशी काश्मीरमध्ये सर्वात मोठा हल्ला झाला. तीच विटी आणि तोच दांडू, तेच गृहमंत्री जे आधी 5 वर्ष पूर्णपणे अपयशी ठरले, तेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ज्यांच्याकडून काही ठोस झालं नाही. अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये धुमाकूळ घातलाय. अमित शहा देशाचे गृहमंत्री म्हणून हात चोळत बसलेत किंवा राजकारणात व्यस्त आहेत. अमित शहा देशातील निवडणुका, इतर उद्योग, रोखे जमवणे, धमक्या देणे यामध्ये व्यस्त आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. सध्या जरांगे पाटील जी सगळे सोयरेची मागणी करत आहेत ती भेसळ आहे. त्यांची मागणी आम्हाला न पटणारी आहे असंही आंबेडकरांनी भूमिका मांडली. त्यावर आता जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मंत्र्यांनी, न्यायाधीशांनी आणि कायद्याच्या अभ्यासकांनी मिळून ठरवलेलं आहे आणि आमची मागणी ही पक्की असून ती टिकणार सुद्धा. सगळे सोयरेची मागणीतून सगळ्या जाती धर्मांना न्याय मिळणार आहे. सगळे सोयरे ते जर भेसळ असतील तर 50%च्या वर 2% दिलेलं आहे, हेही भेसळच आहे. 180 जाती आरक्षणात घातल्या होत्या, आता 350-400 जाती झाल्या, त्याही भेसळ असतील मग घातलेल्या. त्यावर देखील आंबेडकर साहेबांनी बोलायला पाहिजे. एक्स्ट्रा जाती कुठून आल्या? प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा बोगस शब्द वापरावा असं जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाज संपवावा आणि त्यांना आरक्षण मिळू नये याबाबतचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये. त्यांच्याकडून सगळ्यांना सारखं चौफेर टाईट बोलण्यात यावं. सगळ्यांची सारखी बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली पाहिजे, ही जनतेची अपेक्षा आहे. त्यापेक्षा माझी जास्त आहे. सगळ्या जाती धर्मातले लोक त्यांना याच कारणानं मानतात की ते अगदी स्पष्ट बोलतात, खरंच जे आहे ते बोलतात. एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी सगळीकडून सारखी मांडणी करावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. बाहेरच्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना क्लीन चिट मिळते तर आपल्याच पक्षातील नेत्यांना क्लीन चिट देण्यात काय अडचण आहे? त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात क्लीन चिट मिळाली, यात काही नवल नाही असा खोचक टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषद निवडणुकीत आलेल्या क्रॉस वोटिंगवर देखील भाष्य केलं. विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले त्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांनी हायकमांडकडे पाठवला आहे. 19 तारखेला मुंबईमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेत्यांची बैठक आहे. त्याबरोबरच आमचे प्रभारी चंद्रकलाजी आणि राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपालजी सुद्धा त्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत आणि मला वाटतं की त्या दिवशी यावर नक्की निर्णय होईल
आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या लोकांच्यावर कारवाई होणार हे आता कोणीही थांबवू शकणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. 12 तास जरी उलटून गेले असले तरी यावर कारवाई करायचा प्रस्ताव आम्ही एकमताने महाराष्ट्रातील नेत्यांनी तो आमच्या श्रेष्ठीकडे पाठवला आहे. आणि ही जी कीड आहे, ही जी बेईमानी आहे, पक्षात राहून गद्दारी करण्याची जे काही मंडळी आहे त्यांना धडा शिकवणं आणि पक्ष स्वच्छ करणं हे आता अनिवार्य आहे आणि ती कारवाई नक्की होईल, यामध्ये कुठेही दुमत नाही.